चला तर आता रुद्राची इच्छा पूर्ण झाली, पण ती इच्छा काय आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने दाखवू की नक्की काय इच्छा. केवढा खुश झालाय बघा तो, चेहरा बघा त्याचा लास्ट. चला येऊया जाऊ. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. महाराजांचं आपलं आवरून झाले. आज गुरुवार आहे तर असा भगव्या कलरचाच पोशाख त्यांना परिधान केला आहे आणि आरती वगैरे केली महाराजांची. एकटाच होतो घरी तर करून घेतली. आता घेऊयात नाश्ता वगैरे करून बघूयात आज नाश्त्याला काय केलं आहे घरी. आज बरंच काम आहे, बरं बाहेर पण जायचं आहे. आता बघूयात काय काय काम मार्गी लागतं आहे. एडिटिंगचं काम चालू आहे, जरा बऱ्यापैकी लोड एडिटिंगचं. मागची पेंडिंग काम आहेत ते चालू आहेत, घेऊया ती करून. बरेच दिवस पण त्याच्या गाडीचं ब्रेक लायनरचं काम राहिलं होतं. तर आज फायनली मग विकास शेटला होता वेळ आणि विकुदादानी दिले काम करून. तर असे आमच्या विकुदादाला धन्यवाद, त्यांनी आम्हाला हे काम करून दिल्याबद्दल. बरेच दिवस करायचं होतं. चला घेऊया जून. मग आता खूप भूक लागली. आता रुद्र सोबत स्वरा आणि साई आला इथे आणि हे मिळून बघताय कालचा ब्लॉग. तर साई स्वरा केवढा असते स्वतःला बघून. स्वरा साई पण असतं, साई पण असतं. आणि आले खिचडी खायला आज आमच्या घरी, मस्त आहे. स्वरा खूप असतो स्वतःला बघून. स्वराला हसायला येते स्वतःला बघूनच. किल्ला, चला किल्ला बनवायला. कम्प्युटरवर बघून बघून डोळे आता दुखायला लागले. जरा आता चहा वगैरे घ्यावा, थोडं फ्रेश व्हावं. इथे चालली किल्ल्याची तयारी आहे बघा. रुद्र, स्वरा आणि साई काय बनवतात आता बघूयात. आता एक तर एडिटिंगचा जॉब उरकला आहे. आता घेऊयात आपण मस्तपैकी जे मला नेहमी आवडतं चहा. आणि त्यानंतर घेऊ जरा झाडलोट करून आणि देवाचा दिवा लावून मग करूयात आरती. आज गुरुवारी आरती करून घेऊ महाराजांची. चला या चहा प्यायला मग. तर फायनली आता रुद्राची इच्छा पूर्णच करावी लागेल, कारण त्याला आता लागल्या सुट्ट्या. आणि तो म्हटला मला फटाके आणू नका, पण मला घेऊनच चला. ठीक आहे, आता बघू. आता वनिता आल्यावरती ठरलं आमचं काय करायचं, तर दाखवतो काय ठरलं आहे ते थोड्या वेळात तुम्हाला. चला तर आता रुद्राची इच्छा पूर्ण झाली, पण ती इच्छा काय आम्ही तुम्हाला थोड्या वेळानेच दाखवू की नक्की काय इच्छा. केवढा खुश झालाय बघा तो, चेहरा बघा त्याचा लास्ट. चला येऊया जाऊ. तर रुद्रन आम्ही आलो त्याचा पिक्चर बघायला, कांतारा. तो घेऊन आला, खुश झाला एकदम. खूपच स्माईल चेहऱ्यावर त्याचा खूप हटतो आता की तो पिक्चर बघून आलो जसं अवतार वगैरे. आणि आम्हाला नाही घेऊन गेलता, पण त्याला नेणार नव्हतो मी, पण आता घेऊन आलो. तो म्हणला फटाके नको, पण मला पिक्चर बघायचं. तर मी आता येऊ राहा, आता फटाके कॅन्सल. फायनली आम्ही आलो पिक्चरला. रुद्र झाला खुश भरपूर. बरेच दिवस झाला त्याला पाहायचा होता पिक्चर.
निघालो पिक्चर बघून आणि रुद्र एवढं खुश झालं आहे ना आणि खरंच पिक्चर एकदा बघण्यासारखं आहे. बरोबर ना रुद्र? रुद्र तर खुश झाला आहे, मी पण खुश झालो आणि वनिता पण खुश झाली. वनिता नेहमीप्रमाणे थोडी घाबरली, तर तिला तिच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर आज भेटली असतील असं मला वाटतं. हो ना? तर नेहमीप्रमाणे आम्ही आलो पुण्याच्या चौपाटीवर म्हणजे सारसबाग. रुद्रला खायचं होतं पावभाजी, घेतली पावभाजी आणि मी वनिता तिथं कॉफी. आपली चौपाटी बघा पुण्याची कशी आहे. रुद्र कॅमेरामॅन एवढा हलतो. अशी आपली पुण्याची चौपाटी हे सारसबाग. धन्यवाद. निघालो आता आपण आपल्या पुण्याच्या चौपाटीवरनं घरी. आता भेटूयात आपल्या मालकांच्या दरबारात जाऊन, तिथं आपलं दर्शन घेऊ मालकांचं आणि मग जाऊयात घरी. चला मग. तर आपण पोचलो आपल्या मालकांच्या घरापाशी. ते आपले मालक. तर घेऊ इथनं दर्शन आणि मग निघूयात घरी. झाले आता निघूयात घरी आणि आजच्या या व्लॉगला आपण इथे समाप्त करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. गुड नाईट. शुभरात्री.